नर्सरीमधून आणलेलं झाड घरी आलं की मरतं. कारण त्यासाठी अगदी साध्या सोप्या चुका ह्या टाळायला हव्यात. मंडळी, अनेक वेळा असं होतं की नर्सरीमधून आपण अगदी हौशीने झाडं घरी आणत असतो. एकदम झाडं मस्त फ्रेश हिरवीगार असतात. मात्र घरी आणल्यावर 2 ते 3 दिवसात सगळ्या गोष्टी ठीक असताना देखील अचानक झाडाची पानं पिवळी व्हायला लागतात आणि गळून खाली पडायला लागतात. मग आपण गोंधळतो, झाडाला पाणी कमी झालं का, किंवा झाडाला पाणी जास्त झालं का, किंवा झाडाला खताची कमी आहे की काय. पण खरं कारण तर मात्र वेगळंच असतं. झाडाला आपण जास्तीत जास्त पॅम्पर करतो आणि तेच झाडासाठी नुकसानकारक ठरत असतं. सो मंडळी, आज मी तुम्हाला नर्सरीमधून आणलेलं नवीन झाड घरी कुंडीत ठेवताना मात्र नेमक्या कुठल्या चुका होतात आणि त्या चुका जर तुम्ही टाळल्या तर मात्र झाड देखील नक्की सर्वाइव्ह होत असतं. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग चॅनलवर. सो मंडळी, सर्वात आधी बऱ्याच वेळेस आपण झाड शॉक मध्ये जातात असं ऐकतो. तर सगळ्यात आधी शॉक म्हणजे काय ते समजून घेऊया. यातील सर्वात पहिला स्ट्रेस जो येत असतो तो म्हणजे नर्सरी एन्व्हायरमेंट. आपण ज्या वेळेस नर्सरीमधून झाड आणत असतो, किंवा मी देखील आता गावावरून येताना झाड आणलेलं होतं. नर्सरीमधलं जे वातावरण असतं ना, तर त्या ठिकाणी ग्रीन नेट असते आणि त्या नेट खाली भरपूर अशी झाडं एकत्र आलेली असतात. शिवाय नेटमुळे त्या ठिकाणी ऊन देखील कंट्रोलमध्ये असतं. शिवाय ठराविक वेळेला सर्व झाडांना पाणी मिळत असतं आणि भरपूर झाडं ही एकत्र ठेवल्यामुळे त्या ठिकाणी ह्युमिडिटी देखील मेंटेन झालेली असते. आणि या उलट सडनली आपल्या घरातलं वातावरण मात्र वेगळं असतं. आपलं घरचं एन्व्हायरमेंट मध्ये डायरेक्ट सनलाईट किंवा डायरेक्ट वारा आणि शिवाय कमी ह्युमिडिटी, या सगळ्या तापमानातील जो काही बदल आहे, हे सर्व बदल झाड मात्र एका दिवसात ऍक्सेप्ट करू शकत नाही. सो या ठिकाणी मी देखील गावावरून येताना ही पिंक कलरची जास्वंदी आणलेली होती. त्या दिवशी मात्र सगळी पानं व्यवस्थित हिरवीगार होती आणि अगदी दुसऱ्याच दिवशी झाडाची पानं सगळी पिवळी आणि एक एक करून ती गळू लागलेली होती. सो या ठिकाणी एन्व्हायरमेंटल स्ट्रेस किंवा वातावरणातील जो काही बदल आहे तो तर मात्र या ठिकाणी झाडावर मला देखील दिसून आलेला होता. सो हे झाड सर्वाइव्ह कसं करायचं ते देखील आता आपण पुढे पाहूया. ही एक जी काही मिस्टेक आहे ती तर आपली लक्षात आली. त्यानंतर सेकंड मिस्टेक म्हणजे झाडाला थेट उन्हात ठेवणे. झाड फ्रेश दिसतं म्हणून आपण लगेच झाडाला ऊन देतो, किंवा त्याला सनलाईट पाहिजे आहे म्हणून झाडाला आपण उन्हात ठेवत असतो. पण नर्सरीमध्ये झाडाची पानं ही सॉफ्ट असतात. आपण डायरेक्ट उन्हात ठेवल्याने ती पानं जळतात आणि पानामधून पाणी देखील झपाट्याने निघून जात असतं. त्यामुळे पाणीही लोंबकळत असतात आणि त्यानंतरच पानं देखील पिवळी पडतात. म्हणून नर्सरीतून झाड आणल्यानंतर पहिले 7 ते 10 दिवस ब्राईट शेड मध्ये झाडाला ठेवावे. नंतर हळूहळू त्याला उन्हामध्ये सरकवावे. यानंतर मिस्टेक नंबर 3 की आपण झाडाला लगेच पाणी देतो. आपल्याला झाडाची पानं जर कोमेजलेली दिसली की आपण लगेच पाणी देतो. यामुळे रूट्स हे शॉक मध्ये जातात आणि झाडाची पानं खाली झुकत असतात. महत्वाचं म्हणजे काय, बाहेरून कोरडी दिसणारी माती आतून आधीच ओली असते. जास्त पाणी शिवाय लाल गच्च माती या कारणाने मुळांना हवा मिळत नाही. पाणी कमी दिलं तरी झाड जगतं, पण जास्त पाणी दिलं की मात्र मुळं ही मरत असतात. म्हणून नेहमी फिंगर टेस्ट करूनच माती चेक करा. 2 इंच माती कोरडी वाटेल त्याच वेळेस झाडाला पाणी देखील द्या. सो या ठिकाणी माझी देखील ही जी काही माती आहे ती अगदी गच्च आहे आणि तुम्ही पाहू शकता की झाडाची पानं हात लावताच गळत देखील आहेत. आणि यानंतरची सर्वात महत्वाची मिस्टेक की बरेच जण झाडाला घरी आणताच रिपॉटिंग करत असतात. तर मंडळी, हा तर सगळ्यात मोठा धक्का असतो. झाडाला फर्स्ट शॉक म्हणजेच वातावरणातील बदल आणि दुसरा शॉक म्हणजे त्याची रूट डिस्टर्ब होणे. याने झाड कन्फ्यूज होतं आणि त्यामुळेच ती त्याची पानं गाळून स्वतःला सर्वाइव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. यावर उपाय म्हणजे की किमान 10 ते 15 दिवस
झाडाचं रिपोर्टिंग टाळावं किंवा थोडी नवी ग्रोथ किंवा कोंब दिसल्यावरच झाडाला आपण रिपोर्टिंग करावं. सो मी देखील गावावरून आणल्यानंतर जवळपास 7 ते 10 दिवस झाडाला कुठल्याही प्रकारची कुठलीही हालचाल केली नव्हती. सगळी पानं गळाली तर गळू दिली. त्यानंतर मात्र आता झाडावर न्यू ग्रोथ जी आहे ती दिसायला लागलेली आहे. छोटी छोटी पानं जी आहेत ती फांद्यांमधून पुन्हा यायला लागलेली होती. सो आज मी ठरवलं की आज झाडाला रिपॉटिंग करूया. पाणी देणं देखील मी टाळलेलं होतं. अगदी थंडीचे दिवस असल्यामुळे 7 ते 10 दिवसामध्ये फक्त एकच वेळेस मी झाडाला पाणी देखील दिलेलं होतं. बऱ्याच लोकांना वीकमध्ये ऑफिस असतात किंवा इतर कामं असतात, म्हणून सॅटर्डे संडे झाडांची खरेदी करायची आणि घरी आणल्या आणल्या त्यांना कुंडीमध्ये शिफ्ट करायचं. त्याने झाड तर मात्र त्यांचं सर्वाईव्ह करत नाही आणि शिवाय झाड न जगल्याचं दुःख देखील होत असतं. त्यामुळे वेळ नसला काही हरकत नाही. अगदी 7 ते 10 दिवस किंवा 15 दिवसही तुम्ही त्याला पॉलीबॅग मध्ये असू दिलं ना तरी देखील छान झाड हे सर्वाईव्ह करून घेत असतं. तर या ठिकाणी अगदी पिशवीच्या बाहेर झाडाची रूट्स देखील यायला लागलेली होती. तरी देखील अगदी न घाबरता शांतपणे झाडाला वेळ देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. या ठिकाणी झाड माझं कुठेतरी स्टेबल व्हायला लागलेलं होतं. न्यू ग्रोथही त्याची सुरू झालेली होती. तरी देखील झाडांना त्याच्या रूट्सला अजिबात डिस्टर्ब न करता मला त्याचं रिपोर्टिंग करून घ्यायचं होतं. सो या ठिकाणी मी शाडू मातीचा देखील वापर केलेला होता. गणेश मूर्ती घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर जी काही माती असते, मी ज्यावेळेस नवीन झाड लावत असते त्यामध्ये ती थोड्या क्वांटिटीमध्ये मी ऍड करत असते. सो अगदी विकतची कुंडी नव्हती, घरच्या घरी तयार केलेली ही प्लास्टिक कंटेनर होतं. त्याला भरपूर असे ड्रेनेज होल करून घेतलेले होते आणि कुंडी हलकी राहावी म्हणून मी या ठिकाणी ब्राऊन पेपर बॅग्स शिवाय नारळाच्या सालींचा वापर करत असते. सो याने कुंडी देखील हलकी राहत असते आणि महत्वाचं म्हणजे झाड देखील चांगल्या प्रकारे ग्रोथ करत असतं. सो अशा प्रकारे अर्ध्याच्या वर जी कुंडी आहे ती मी या 2 गोष्टींनीच भरून घेत असते. पॉटिंग मिक्सचर कसं तयार करायचं यावर आधारित बरेच व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळून जातील. सो या ठिकाणी मी रिपोर्टिंग करतही होती आणि तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे झाडाला पॉली बॅग मधून अजिबात डिस्टर्ब न करता काढणार आहे. सो मंडळी, याशिवाय सर्वात महत्वाची मिस्टेक नंबर 5, बरेच लोक नर्सरीतून आणलेली जी काही झाडं असतात तिची अगदी मुळं धुवून काढत असतात किंवा माती देखील काढत असतात. लाल माती असते, चिकट माती असते, सर्व गोष्टी मान्य आहेत, पण झाडांच्या मुळांशी जर तुम्ही खेळला तर मात्र झाड तर अजिबात सर्वाईव्ह करणार नाही. बरेच जण झाडाला नवीन कुंडीत लावताना रूट वॉश करतात, म्हणजे पूर्णपणे झाडाची ताकदच काढून घेत असतात. मुळांवर मायक्रोबॅक्टेरिया असतात आणि तेच अन्न शोषायला झाडाला मदत करत असतात आणि रूट्स वॉश केले की हे सगळं नष्ट होत असतं. यावर उपाय म्हणजे जी माती कुंडीत आहे किंवा जी पॉलीबॅग मध्ये आहे, चिकट असो लाल असो, ती तशीच ठेवा. त्या झाडांच्या मुळांसोबत अजिबात खेळू नका. यानंतरची मिस्टेक नंबर 6, जे की खत किंवा टॉनिक झाडाला लगेच देणे. नर्सरीमध्ये झाडांना आधीच खतं दिलेली असतात आणि आपण पुन्हा घरी आली की त्यांना खतं देत असतो. याने झाड हे बर्न होत असतं. त्यामुळे नर्सरीतून झाड आणल्यानंतर रिपॉटिंग केल्यानंतर कमीत कमी 20 ते 25 दिवस कुठल्याही प्रकारचं झाडाला मात्र खत देऊ नका. यानंतरची मिस्टेक म्हणजे रोज झाड हलवणं. बरेच लोक सारख्या कुंड्यांच्या जागा बदलवत असतात. आज उन्हात, उद्या सावलीत, तर परवा मात्र घरात. यामुळे झाडाला डायरेक्शनच समजत नाही आणि म्हणून एकच जागा ठरवा. किमान 10 दिवस तरी एक जागेवरून एक झाड मात्र हलवू नका. आता आपण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही नर्सरीमधून झाडं आणत असतो त्यावेळेस मात्र कुठल्या गोष्टी करायला हव्यात ते. सो मंडळी, या ठिकाणी मी कोकोपीट असो, वाळू असो, नंतर जी काही आपली बागेतील माती असते, शिवाय यामध्ये थोडं कंपोस्ट, अशा सर्व गोष्टींनी वेल पॉटिंग सॉइल मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं आणि याने कुंडीमध्ये ते भरून ज्यावेळेस पॉली बॅग मधून आपण झाड बाहेर काढत असतो त्यावेळेस देखील त्यांच्या मुळांसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता अगदी अलगद हाताने झाडाला कुठलाही स्ट्रेस न देता मी या ठिकाणी कुंडीमध्ये शिफ्ट देखील करून घेणार होती. मंडळी, झाडाला 7 ते 10 दिवस अर्ध्या सावलीमध्ये ठेवा. जेव्हा माती कोरडी वाटेल त्याच वेळेस झाडाला पाणी द्या. झाडाला कुठलंही खत देऊ नका, शिवाय कुठल्याही प्रकारचा स्प्रे देखील करू नका. सारखी झाडाची किंवा कुंडीची दिशा देखील बदलवू नका. 7 ते 8 किंवा 10 दिवसात झाड व्यवस्थित स्टेबल झालं
नर्सरीतून आणल्यावर त्यानंतरच मात्र झाडाची रिपोर्टिंग देखील करावी. सो या सर्व गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत, पण त्या जर केल्या तर मात्र झाड देखील चांगल्या प्रकारचं सर्वाइव्ह करत असतं. झाडाला फार काही नको असतं, नवीन घर, थोडा वेळ आणि आपला थोडासा संयम. जर तुम्ही तुमच्या झाडाला डिस्टर्ब केलं नाही तर मात्र ते देखील नक्कीच या नव्या घराशी, नवीन लोकांशी आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेत असतं. जर तुम्ही नर्सरीमधून झाड आणून असा अनुभव घेतला असेल तर मला देखील कमेंट सेक्शनमध्ये मी टू नक्कीच लिहा. सो अशा प्रकारे या ठिकाणी कुंडीमध्ये पॉटिंग मिक्सचर तर मी टाकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर पॉलीबॅग मधून अगदी झाडाला व्यवस्थित अलगदरित्या काढून घेतलेलं होतं. कुठल्याही प्रकारचे झाडाची रूट्स तुटलेली नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांना डिस्टर्ब देखील केलेलं नव्हतं. सो मंडळी, तुम्ही देखील नर्सरीतून झाडं आणल्यानंतर यापैकी कुठली चूक तुमच्याकडनं होत होती ते मला नक्की सांगा. आपण केलेली चूक ही नकळत असते, पण मात्र त्याचा परिणाम हा आपल्या झाडांवर होत असतो. सो मंडळी, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फ्रेंड्स पर्यंत देखील शेअर करा, जे नेहमी नवनवीन झाडांची खरेदी करून आणत असतात आणि लावत असतात आणि अगदी 2 दिवसानंतर ते झाड खराब झालं तर म्हणतात की झाडच चांगलं नव्हतं. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्याशी शेअर केल्याने कदाचित त्यांची तरी झाडं नक्कीच वाचेल. तुम्हाला देखील असेच अनुभवातून शिकलेलं गार्डनिंग कॉन्टेंट आवडत असेल तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा, शिवाय बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स शेअर करत असते. आणि हो, अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर @सिम्पल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही मला फोटो सहित तुमच्या झाडांच्या क्वेरी शेअर करू शकता. सो त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर देण्यात येईल. चला तर मग मंडळी, पटकन चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त टिप्स नाही तर बऱ्याच गोष्टी अनुभवायला देखील मिळत असतात. कारण झाडं फक्त वाढवायची नसतात तर त्यांना देखील समजून घ्यायचं असते. चला तर मग मंडळी, या ठिकाणी माझं झाडाचं रिपोर्टिंग झालेलं आहे आणि तुम्ही देखील नवीन झाडं आणणार असाल किंवा रिपोर्टिंग करत असणार तर मात्र या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.